मी किंवा सरकारमध्ये कोणानेही कधीही हा सांगितला नाही होता की हा परमानेंट करू। ते पूर्वी 3-4 वेळा आंदोलन पण केलं, त्यावेळी त्याने सांगितलं की हा तुमचा भ्रम आहे, हा प्रशिक्षणाची योजना आहे। प्रशिक्षणासाठी 11 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी प्रशिक्षणाची होती। नंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने परत 6 महिन्याचा एक्सटेन्शन दिला। हा त्यापर्यंत लिमिट आहे, तरी पण ते आपण सांगितलं की ते तिथे बसल्या मी त्याचं बोलून त्याने नक्की भेटू। मुख्यमंत्री युवा कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वयंरोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी तीव्र मागणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आंदोलनाचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे। सरकारने यापूर्वी प्रशिक्षणार्थींना आहे तिथेच काम करणार अशी घोषणा केली होती, मात्र आता मंत्र्यांकडून कायम करण्याबाबत आम्ही कधी बोललोच नाही असा पलटवार करण्यात आल्यामुळे हा थेट फसवणुकीचा प्रकार असल्याचा आरोप तुकाराम महाराजांनी केलाय। परमनंट रोजगार मिळेल, एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सुरू केली आहे। ते आपल्या सर्वांचे सहायतातून आणि महाराष्ट्राच्या लोकांचे चांगले प्रतिसादातून आणि सर्व जे काही असतात त्यांच्या सहयोगातून हा क्रांती आता सफलताचे मार्गावर। मी म्हणाल लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं, सगळे तर भाव गेले निघून, पण बोललो लाडक्या भावानं पण आम्ही करणार। देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला। आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल। अंबारी शिकासारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देते त्या आस्थापनांना 1 वर्षापर्यंत या मुलांचा 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे। 10 लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय, त्यातल्या जवळपास 1.5 लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत। मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा 1 वर्षापर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं, आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील। या पार्श्वभूमीवर 1 ऑगस्ट पासून सांगलीतील कृष्णा काठावर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। त्यांनी पुढे म्हटले आहे की शासन जर मागण्या मान्य करत नसेल तर युवा पिढीच्या भवितव्यासाठी आम्हाला संघर्षाशिवाय पर्याय उरणार नाही। सर्वप्रथम मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेच्या अनुषंगाने 14 तारखेला मुंबई आझाद मैदानावरती राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं होतं। त्याला 20 ते 25,000 मुलं त्या ठिकाणी उपस्थित होते। सकाळपासून छत्री मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं। सकाळपासून संध्याकाळी संकष्टी होती, त्या अनुषंगाने दिवसभर मुलं उपाशी होते। संध्याकाळी 4:30-5 वाजता माननीय गिरीश महाजन साहेबांची भेट होणार या माध्यमातून आम्हाला आझाद मैदानामध्ये नेलं आणि तिथं त्या ठिकाणी आझाद मैदानावरून विधानभवनामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी जे घडलेले हकीकत त्या ठिकाणी सांगितलेले होतं। 1 तास आम्हाला थांबवलं आणि संध्याकाळी 6:30-7 वाजता पोलिसांच्या 20-10-12 गाड्या त्या ठिकाणी आल्या। सगळ्या मुलांना गाडीत घालून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू झाला। एकीकडे सरकार दडपणशाही ऐकून घेण्याची मनस्थिती नाही। स्वतंत्र असताना देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून संविधान आपल्याकडे असताना शांत पद्धतीने जात असताना देखील हे आंदोलनाला भरकटवून ह्याच्यामध्ये दडपणशाही आणण्याचं काम सरकार करतंय। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तात्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की लाडका भाऊ योजना राज्यात नव्हे तर देशात नव्हे तर राज्यामध्ये अशी पहिली योजना ही असेल अशा पद्धतीने सांगत असताना देखील एकीकडं विधानभवनामध्ये जेव्हा आता अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या काळामध्ये अनेक आमदारांनी हा मुद्दा मांडला गेला। त्या मांडत असताना मुद्द्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं जातं आहे की ते जे मंडळी त्या ठिकाणी काम करतात आम्ही असं काहीच बोललो नाही, आम्ही असं काहीच सांगितलं नाही। जर असेल तर मग मला सांगा हा विषय काय असेल, ह्या लोकांनी नेमकं म्हणणं काय असेल। इकडे सांगितलं जातं की तुम्ही काहीच आम्ही बोललो नाही, काहीच सांगितलं नाही। हा जर प्रश्न जर समजा एखादी मंगलप्रभात लोढा साहेब जर सांगत असतील तर हे मला सांगा हे सरकार काय पद्धतीने बोलतंय ऐका। म्हणजे ह्या पद्धतीने जर सांगत असतील, मंगलप्रभात लोढा साहेब सांगतात आम्ही कुणीच असं बोललो नाही। माझी सरकारला विनंती आहे, मीडियाला विनंती आहे, एकीकडे मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जातं की देशामध्ये
नव्हे तर राज्यामध्ये देशामध्ये पहिलं राज्य असेल की त्या ठिकाणी मुख्यमंत्री वा कार्यपरिषद विद्यार्थ्यांना आहे या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार दिला जाईल. जर हे सगळं खोटं असेल तर ह्या तिघा मंडळीने निवडणुकीपूर्वी केलेलं आश्वासन जर मंगलप्रभात लोढासाहेब सांगत असतील की आम्ही हे बोललेलं नाही आहे, आम्ही असं कुणीच बोलू नाही, जर असं असेल आणि निवडणुकीपूर्वी जर आपल्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून तिथं दाखवलं असेल की हे सगळं अशा पद्धतीने असताना देखील जर असं बोलत असतील आणि हे जर खोटं असेल तर ह्या तिघांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांच्यावरती केस झाली पाहिजे. फसवणुकीचा गुन्हा झाला पाहिजे. या मुलांच्यावरती छळवणुकीचा केस, या मुलांना फसवलं गेलं. 1,34,000 मुलं या ठिकाणी निवडणुकीच्या मतदानच्या टायमाला रस्त्यावरती उतरले, प्रत्येकाने मतदान केलं आणि आज तेच मंडळी सांगतात की आम्ही असं काहीच बोलू नाही. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर आमचा आदर आहे, ते 100% काहीतरी मार्ग काढतील, तो विश्वास आहे. माननीय भरतशेठ गोगावले साहेब त्यांच्यावरती विश्वास आहे. पण मंगलप्रभात ज्या खात्याचे जे मंत्री आहेत ते मात्र सांगतात की आम्ही असं काहीच बोललो नाही. मंत्री फडणवीस साहेबांनी बोललेलं आहे की त्यांनी देखील सांगितलं की त्या आस्थापनामध्ये ज्यांना गरज आहे त्या ठिकाणीच कायम केलं जाईल. त्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेब म्हणाले की त्या मुलांना राज्यामध्ये देशामध्ये पहिलं राज्य आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि मंगलप्रभात लोढात्र साहेब स्वतःच बोललेले आहेत. आणि तेच विधानभवनामध्ये जिथं सत्यवादी, जिथं पटलावरती एखादी गोष्ट ग्राह्य धरली जाते आणि एखादी आमदार त्या ठिकाणी प्रश्न विचारतात, एक नाही दोन 28 आमदारांनी प्रश्न विचारले आणि त्याच्यावरती उत्तर दिलं गेलं की मी असं बोललोच नाही, आमच्या कुठल्याच नेत्यांनी बोललं नाही. मग हे जर असेल तर माझ्याकडे हा सगळे व्हिडिओ आहेत, या व्हिडिओ जर बघा आणि जर ह्याच्यामध्ये जर खोटं कोण आहे, मग मीडिया खोटे असेल तर मीडियावरही कारवाई करा, जर मंत्री खोटे असतील तर मंत्र्यावर कारवाई करा आणि आम्ही खोटे व्हिडिओ दाखवत असेल तर आमच्यावर पोलीस केस करा, आमच्यावर गुन्हा दाखल करा. आम्ही ते भोगायला तयार आहे. आम्ही महागार हटणार नाही जर आम्हाला हक्काची भाकर मिळत नाही तोपर्यंत. आम्ही मागत नाही, तुम्ही देतो म्हणलाय म्हणून आम्ही मागायला आलो आहे. तर मग मला सांगा, सरकारला जिवंत ठेवून विचार मारण्याचा असेल, जर समजा आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, या विचारावर ह्या गोष्टी नाही झाल्या तर सांगली या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन, गणपती मंदिरात दर्शन घेऊन कृष्णामाई घाटावरती जाऊन अमरण उपोषण, जोरपतूर ह्या मुलांचा हक्क भेटत नाही तोरपतूर अमरण उपोषण 36 जिल्ह्यातील युवक सांगली या नगरीमध्ये दाखल होतील.